स्वामी समर्थ. नमस्कार. कर्क राशीच्या जातकांनो, येत्या ज्येष्ठ पौर्णिमेला तब्बल 37 वर्षानंतर एक अत्यंत दुर्मिळ, गुप्त आणि चमत्कारी ग्रहयोग जुळून येतोय. कर्क राशीच्या जातकांनो, हा केवळ एक नेहमीसारखा बदल नाही, तर तुमच्या नशिबाचा पट उलथापालथ करणारी एक महाभयंकर आणि तितकीच अद्भुत रात्र ठरणार. या रात्री थेट देवो के देव महादेव यांचा विशेष आणि चमत्कारिक आशीर्वाद तुमच्यावर बरसणार आहे. पण सावध राहा, एका बाजूला भोलेनाथची अथांग कृपा तुमच्यावर होत असताना दुसऱ्या बाजूला काळोखात दबा धरून बसलेली एक भयंकर चूक तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी टपून बसली आहे. ब्रह्मांडाने तुमच्यासाठी 3 असे गुप्त संकेत पाठवलेत, ज्याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर येणारा काळ तुम्हाला कधीही माफ करणार नाही. त्यामुळे चुकूनही ही एक चूक करू नका, अन्यथा होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. त्यासोबतच सर्वात धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी बाब म्हणजे याच पौर्णिमेच्या रात्री ठीक 12 वाजता तुमच्याच भावकीतला एक गुप्त शत्रू तुमच्यावरती भयंकर तंत्रमंत्र आणि करणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणूनच कान उघडू नये का, हे एका विशिष्ट नावाच्या व्यक्तीच्या नादी चुकूनही लागू नका, नाहीतर थेट भिकेला लागाल. पण महादेव या शत्रूला कसा धडा शिकवणार, ते विशिष्ट नाव कोणते आणि ते 3 संकेत हे ब्रह्मांड तुम्हाला देत आहेत, आणि ती एक चूक कोणती आहे जी तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते, हे सर्व सविस्तर जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओतील एक एक सेकंद तुमच्या जगण्याची दिशा बदलणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या, आकाश मंडळातील निर्माण झालेला हा अद्भुत व अत्यंत शक्तिशाली ग्रहयोग तुमच्या आयुष्यात एक अभूतपूर्व कलाटणी देण्यासाठी 37 वर्षानंतर येणार आहे. तुमचा राशीस्वामी स्वतः मनाचा व भावनाचा कारक चंद्रदेव असून या पौर्णिमेला चंद्राची स्वतःची अत्यंत बळकट स्थिती व इतर प्रमुख ग्रहाची युती असा काही महासंयोग घडवून आणत आहे, जो तब्बल 37 वर्षापूर्वी निर्माण झाला होता. हा केवळ एक खगोलशास्त्रीय बदल नसून तुमच्या नशिबाचे चक्र संपूर्णपणे फिरवणारी एक महाघटना आहे. या चमत्कारी योगामुळे तुमच्या कुंडलीतील सुप्त शक्ती, अंतर्ज्ञान आणि भाग्यस्थान अचानक जागृत होणार असून आजवर तुमच्या मार्गात येणारे सर्व अदृश्य अडथळे आता कायमचे दूर होणार आहेत. कर्क राशीच्या जातकांनो, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक त्रासातून, आर्थिक विवेचनेतून, कठोर संघर्षातून जात आहात, त्या सर्व दुःखाचा अंत करण्याची वेळ आता जवळ आली आहे. या दुर्मिळ ग्रहयुगाचा थेट प्रभाव तुमच्या कर्मभावावरती आणि भाग्यभावावर पडत असल्यामुळे जिथे तुमचे नशीब साथ देत नव्हते, तिथे आता अचानक चमत्कारी बदल पाहायला मिळतील. समाजात तुमचे नाव, पद, प्रतिष्ठा वाढेल. तसेच जुनी रखडलेली कामे कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय पूर्ण होऊ लागतील. तुमच्यावर असलेली नकारात्मकतेची आणि संकटाची सावली दूर होऊन एक अत्यंत पवित्र व दैवी ऊर्जेचा संचार तुमच्या संपूर्ण जीवनात होणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो, हा चमत्कार इतका मोठा व लाभदायक आहे, तितकाच तो तुम्हाला आतून बदलणारा आणि अधिक जबाबदार बनवणारा सुद्धा ठरेल. ब्रह्मांडाची ही अथांग ऊर्जा तुमच्या बाजूने उभी असताना तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि आकर्षण निर्माण होईल, ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतीलच. पण लक्षात ठेवा, हा काळ जेवढा भरभराटीचा आहे, तेवढाच तो तुम्हाला तुमच्या भूतकाळातील चुका सुधारण्याची आणि भविष्यासाठी अत्यंत सतर्क राहण्याची चेतावणी देत आहे. या महायुगाच्या काळात जर तुम्ही स्वतःवर संयम ठेवला आणि योग्य दिशेने पाऊल टाकली, तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, या 37 वर्षानंतर येणाऱ्या महायुगाच्या प्रभावाने संपूर्ण हे निसर्ग, हे महादेव आणि हे ब्रह्मांड तुम्हाला एक अत्यंत गुप्त आणि विशेष संकेत देत आहेत, ज्याच्याकडे तुम्ही विसरूनही दुर्लक्ष करता कामा नये. मित्रांनो, तुम्हाला या पौर्णिमेनंतर मिळणारा पहिला संकेत म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या मंदिरात जाल आणि तिथे अचानक तुम्हाला एखादा साधू, संन्यासी, जटाधारी महाराज भेटले आणि त्यांनी स्वतःहून तुमच्याशी संवाद साधला, तर ते महादेवाचा थेट आशीर्वादच समजा. हे साधू महाराज तुमच्या पाठीवरती हात ठेवून एखाद्या वाक्यातून तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखावरती, अडचणीवरती उपाय सांगतील. निसर्गाच्या या संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करू नका मित्रांनो, कारण या साधूच्या रूपाने स्वतः महादेव तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी आलेले असतील.
कर्क राशीच्या जातकांनो, दुसरा मोठा संकेत तुमच्या दैनंदिन जीवनातील अडकलेल्या कामाच्या आणि पैशाच्या स्वरूपात समोर येईल. ज्या व्यक्तीशी तुमचे संबंध अनेक वर्षापासून तुटले होते, जी महत्त्वाची कामे कोर्ट कचेरीत, पैशाच्या व्यवहारात आणि सरकारी पातळीवर कमालीची रेंगाळली होती, ती अचानक कोणत्याही मोठ्या प्रयत्नाशिवाय पुढे सरकू लागतील. ज्यांनी तुम्हाला भूतकाळात फसवले होते किंवा तुमच्याशी प्रतारणा केली होती, त्या व्यक्ती अचानक स्वतःहून तुमच्यासमोर झुकू लागतील आणि त्यांच्या कर्माची फळे त्यांना मिळतानाही दिसतील. हा स्पष्ट संकेत आहे की ग्रहाची वक्रवृष्टी आता तुमच्यावरती हटली असून तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होणार आहे. कर्क राशीच्या जातकांनो, या महायोगाचा तिसरा संकेत तुमच्या अंतर्मनातून म्हणजे स्वप्नाच्या व अचानक येणाऱ्या शारीरिक बदलामधून दिसून येईल. जर गेल्या काही दिवसापासून तुमच्या मध्यरात्री पहाटेच्या वेळी अचानक जाग येत असेल, तुम्हाला स्वप्नात सारखे सारखे शिवलिंग, नागदेवता, पाण्याचा प्रवाह, जुने मंदिर दिसत असेल, तर समजून जा की एक दैवी शक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. कर्क राशी जलतत्वाची रास असल्याने या काळात तुमचं मन विनाकारण अस्वस्थ होऊ शकतं आणि अचानक अत्यंत शांत वाटू शकतं, कारण तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून तिथे सकारात्मकतेचा प्रभाव प्रचंड सुरू होऊ शकतो. निसर्गाचे हे तिन्ही संकेत ओळखूनच स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा, कारण हा तुमच्या महाबदलाचा काळ आहे मित्रांनो, लक्षात घ्या. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकून तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही, कारण तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. या पौर्णिमेच्या शक्तिशाली आणि रहस्यमय रात्री जेव्हा संपूर्ण जग गाढ झोपेत असेल, तेव्हा रात्री 12 वाजता तुमच्या भावकीतला, तुमच्या रक्ताचा एक माणूस तुमच्यावर गुप्तपणे तंत्रमंत्र करणे किंवा काळी जादू करण्याचा भयंकर प्रयत्न करणार आहे. हा तोच माणूस आहे जो बाहेरून तुमच्याशी अतिशय गोड बोलतो, तुमच्या सुखदुःखात सामील असल्याचे नाटक करतो, पण त्यातून तुमच्यावर तुमच्या प्रगतीवर प्रचंड जळत असतो. तुमचे हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त करणे, तुमच्या कामात अडथळे आणणे व तुम्हाला रस्त्यावर आणणे, हेच त्याच्या कुटील मागचा हेतू आहे. ब्रह्मांडाच्या व नक्षत्राच्या या गुप्त गणितातून एक अतिशय मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. जसे की तुमच्यावर जळणाऱ्या आणि या रात्री काळकृत्य करू पाहणाऱ्या त्या भावकीतल्या कपटी माणसाच्या नावाचे सुरुवातीचं अक्षर मित्रांनो लक्षात घ्या, र आणि स असण्याची दाट शक्यता आहे. होय, नीट आठवून बघा. याच अक्षराचं नाव सुरू असणारी व्यक्ती तुमच्याशी जवळीक साधून तुमच्या घरातील गुप्त गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना. हा शत्रू तुमच्या घरातल्या जवळच्या माहितीचा, वास्तूचा वापर करून रात्रीच्या काळोखात त्याचे काळे कृत्य करत असतो. कर्क राशीच्या जातकांनो, तुम्हाला या शत्रूची, त्याच्या तंत्रमंत्राची भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही, कारण मित्रांनो, या पौर्णिमेला तुमच्या पाठीशी स्वतः ब्रह्मांड नायक आणि काळ ज्याच्या भीतीने थरथर कापतो ते देवो के देव महादेव खंबीरपणे उभे असणार आहेत. तो कपटी शत्रू रात्री 12 वाजता जसा त्याचा डाव सुरू करेल तसे महादेवाचे तिसरे नेत्र उघडतील. महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर असल्याने मित्रांनो, या शत्रूने केलेला तंत्रमंत्र आणि काळीजाल तो उलटूनच थेट त्याच शत्रूवरती प्रहार करेल. भोलेनाथ या रात्री त्याच कपटी माणसाला असा भयंकर धडा शिकवतील की त्याची येणारी 7 पिढ्या तुमच्या नावाचा नाद करायला घाबरतील. वाईट प्रवृत्तीचा नाश करून महादेव तुमच्या घराभोवती सुरक्षेचे अभेद्य कवच निर्माण करणार आहेत. तर अशा प्रकारे कर्क राशीच्या जातकांनो, महादेवाने तुमचे रक्षण करण्याचे ठरवले आहे, तरी तुम्ही स्वतः काही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. या पौर्णिमेच्या रात्री विनाकारण घराबाहेर पडू नका. विशेषतः रात्री 11 ते 1च्या दरम्यान कोणत्याही निर्जन जागी, झाडाखाली किंवा चौकात जाणे पूर्णपणे टाळावे. आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याबाहेर कोणी काही लिंबू, टाचण्या, कुंकू, पांढरी वस्तू टाकली आहे का, याकडे बारीक लक्ष ठेवा. या शत्रूचे नाव व चेहरा अचानक तुमच्या डोळ्यासमोर येऊ शकतो, पण तुम्हाला त्याच्याशी थेट वाद घालायचा नाहीये. सर्व काही महादेवावर सोडून द्या, कारण या रात्री महादेवाचा न्याय अत्यंत कठोर व भयानक आणि तत्काळ असणार आहे. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, या 37 वर्षानंतर जुळून आलेल्या अत्यंत दुर्मिळ चमत्कारी महायुगाचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी आणि शत्रूची काळी नजर मुळापासून उपटून टाकण्यासाठी तुम्हाला या पौर्णिमेला काही विशेष महाउपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. या पवित्र दिवशी सकाळी लवकर उठून स्नान उरकून सूर्याला अर्घ्य द्यावे. रात्रीच्या वेळी जेव्हा तुमचा राशीस्वामी चंद्रदेव पूर्ण कलेने प्रकाशमान असेल, तेव्हा चंद्राच्या शीतल प्रकाशात किमान 15 ते 20 मिनिटे बसावे
या काळात शांतचित्ताने विशेषतः रात्री 12च्या दरम्यान महादेवाचा सर्वात शक्तिशाली मंत्र जो महामृत्युंजय मंत्र आहे किंवा ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करावा. या उपायामुळे शत्रूची वाईट शक्ती लगेच जागीच भस्म होईल आणि महादेवाचे सुरक्षा कवच तुमच्या पाठीशी सक्रिय होईल. कर्क राशीच्या जातकानं भविष्यात पाऊल टाकताना तुम्हाला आता कमालीची गुप्तता, संयम, शिस्त पाळावी लागणार आहे. कारण इथून पुढे तुमचे सुवर्ण दिवस सुरू होत आहेत. तुमच्या आगामी योजना असतील, व्यवसायातील नवे विचार असतील, पैशाचे व्यवहार इत्यादी अगदी जवळच्या मित्रासोबत सुद्धा तोपर्यंत चर्चा करू नका जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका आणि कितीही मोठा अधिकार किंवा पैसा मिळाला तरी मनात अहंकार येऊ देऊ नका. महादेव स्वतः तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेतच. फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, संयम राखा आणि या चमत्कारी काळाचे पूर्ण श्रद्धेने स्वागत करून आपल्या उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करा. कर्क राशीच्या जातकांनो, महादेवाचा हा महाआशीर्वाद आणि चमत्कारिक योग तुमच्या आयुष्यात नक्कीच मोठा बदल घडून आणू शकतो आणि प्रत्येक संकटापासून तुमचे रक्षण करू शकतो. जर तुमचा भगवान शंकराच्या या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने, भक्तिभावाने ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव नक्की लिहा. तुमच्या एका कमेंटमुळे भोलेनाथची कृपा, संरक्षण तुमच्यावर कायम राहील. हा एक अत्यंत महत्त्वाचा, नशीब बदलणारा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. अत्यंत रहस्यमय आणि अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन देखील नक्की दाबायला विसरू नका. धन्यवाद.